मारलं तर त्यांनी क्रूर पद्धतीनंच आहे. 16 वार होते. हातावर, गालावर, पुन्हा मानेच्या चौबाजूनी होते, पाठीवर होते. एवढे क्रूरतेनं मारलं आहे. आणि बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला असं त्यांच्या कॉन्स्टेबलने सांगितलं आहे. बंगल्यावर फोन कुणाचा आला? वाल्मिक कराडचाच गेला. मी पहिल्यांदा बी म्हणलं आहे, पण त्या 12 गुंठे जागेसाठी ह्यांनी मारला आहे ना. मग वाल्मिक कराडचे तात्काळ एसपी सरांनी पीसीआर घ्यावा. आता अहवाल तर समोर आला आहे. परळीमध्ये त्यांच्याशिवाय प्रकरण कुणी दाबू शकत नाही, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण ज्या माणसाच्या नावी आता ते 12 गुंठे जागा झाले आहे, ते जो बाहुड्या कराड आहे, त्याला पण पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे. आणि जे श्री कराड आहे, तो बी बाळाभाऊ बांगर म्हणता येत ना, की आम्ही दोघं गाडीतून जात असताना त्याच्या मुलाचा फोन आला आणि म्हणले महाद्याचा काटा काढायचा आहे. तर तो म्हणला मी बाप आहे जिवंत, बघूत आपण काय करायचं ते. मग श्री कराड, बाहुड्या कराड आणि वाल्मिक कराड आणि गोट्या गीते, एसपीनीच नाव सांगितलं, गोट्या गीते आणि राजा फड, असे एवढे नाव सांगितले होते आम्हाला. एवढ्यांची तात्काळ पीसीआर घ्या आणि आरोपींना अटक करावं एसपी सरांनी. एसपी सर का शांत आहेत? अजून एवढा अहवाल समोर येऊन सध्या मुख्यमंत्री बी बोलून आता 5-7 दिवस झाले, तरी यांची काहीच चौकशी नाही. मग हे करतायत काय? प्रशासन करतंय काय? म्हणतात ना ते अंधा कानून, तसा अंधा कानून होऊन बसला हे महाराष्ट्रात सगळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.